श्री स्वामी समर्थ. मंगळवेढा येथे असताना एकदा श्री सद्गुरू स्वामी हे आनंदामध्ये मग्न बसले होते. इतक्यात त्यांच्या मनात काय आले कुणास ठाऊक, ते लागलीच उठले आणि चालू लागले. रस्त्याने जात असताना त्यांना वाटेमध्ये चलांबे नावाचे गाव लागले. तेव्हा तिथल्या एका मठामध्ये त्यांनी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे थांबण्याचं ठरविले. तिथला मठाधिपती जे होते रामदासी संप्रदायाचा पुण्यात्मा कार्यतत्पर असलेले हे स्वामीविषयी अत्यंत मनात भक्ती राखणारे शुद्ध मनाचे एक ब्राह्मण होते. त्यामुळे स्वामी तिथे आल्याचे पाहून तो मनापासून आनंद व्यक्त करत होता. ब्राह्मणांनी स्वामीची मनोभावी पूजा केली. त्यांना सुग्रासाचे भोजन देखील खाऊ घातले. भोजन दिले आटोपल्यानंतर ब्राह्मणाने स्वामींना विदा दिली आणि त्या आनंदित झाले आणि त्यांना थोडा वेळ विचार केला. त्या ब्राह्मणाने लगेचच स्वामींकरता एक उत्तम असे आसन तयार केले. तेव्हा स्वामी प्रसन्न चित्ताने त्यावर आडवे होऊन झोपी गेले आणि घोरू लागले. अर्थातच स्वामींची माया होती ती. स्वामींना झोप कशी काय येईल ही केवळ एक लीला होती. अंधार कधी प्रकाशाला स्पर्श करू शकेल का? सर्वसामान्यांना जखमीप्रमाणे झोपतो आणि दबडतो. निद्राही जखमीच्या मायेला बळी पडून सर्वसामान्य आयुष्याचा नाश देखील करतात. स्वामींची लीला काय होती? सद्गुरू झोपले हे पाहून ब्राह्मण विचारात पडला. त्याला कामानिमित्त बाहेर जायचे होते. मात्र श्री स्वामी सद्गुरूंना मठात एकटे ठेवून बाहेर कसे जावे असा विचार तो करू लागला. मात्र सद्गुरूंना मठात एकटे ठेवून बाहेर कसे जावे हा विचार त्याच्या मनाची लहर जोरदार असताना एकाएकी मठ सोडून बाहेर कुठेही जाऊ शकतात ते जाणून होता आणि मग आळशाच्या घरी अशी त्यांची भेट झाली. स्वामी नेमके आजच मठात यावे आणि आजच त्याला बाहेरही जायचं होतं असा विचार करत तो उठला आणि त्या ब्राह्मणाने मठाचे दार बंद करून बाहेरून कडी घातली आणि कुलूप लावून तिने स्वतःपाशी ठेवली. लवकरच आपले काम उठून परत गावाबाहेर भीमा नदीच्या काठावर वाळवंटात काही मुले खेळत होती. स्वामी तिथे आले आणि त्यांच्या खेळामध्ये ते सामील झाले. हे पाहून काही ग्रामस्थ तेथे आले. त्यांनी स्वामींना वंदन केले आणि ही गोष्ट काही लोकांनी रामदास ब्राह्मणापर्यंत पोहोचवली. बुवाला त्यांच्या बोलण्यावर विश्वासच बसेना, कारण त्यांनी स्वामी मठात होते. त्यांनी स्वतः स्वामींना एका मठामध्ये बंद केलेलं होतं. चाबी त्यांच्या जवळ होती. वाळवंटात बसलेले संन्यासी कोण दुसरे असावे असा त्यांचा समज होता. आपण तर स्वामींना मठात सोडून इथे आलो आहे. स्वतःच्या हाताने वाऱ्याला कुलूप लावले आहे. याच मठाला बाहेर पडण्यासाठी दुसरे द्वार देखील नाही असा विचार त्यांनी केला. परंतु एकदा मनाची खात्री करून घेण्याकरता त्यांनी मठात गेले आणि दरवाजा उघडून पाहिला. मठात स्वामी दिसले नाही. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, मीच मूर्ख आहे, मूढ आहे. जगव्यापक स्वामी प्रसंग घडला. आकाशाला गोंजली घालण्याचा किंवा सूर्याला झाकून ठेवण्याचा आणि आकाशातील तारांगणा मातीच्या घरामध्ये भरून ठेवण्याचा मी प्रयत्न केला. स्वामींना कोंडून ठेवणे म्हणजे सप्तसागर एका पात्रामध्ये साठवणे, दही दुधाने स्नान घालून कावळ्याला राजहंस बनवण्यासारखे. रामदास ब्राह्मणाला स्वतःच्या केलेल्या पापावर पश्चाताप होत होता. तो म्हणत होता मनातच असे म्हणत, जो साक्षात परब्रह्म आणि सर्व परमेश्वर आहे त्याला मी कोंडून ठेवले. त्याला वाईट वाटत होते. आता स्वामींना कसं सामोरे जावं हा प्रश्न ब्राह्मणाच्या मनात आला. तो स्वामींच्या जवळ गेला. स्वामींपाशी जाण्यासाठी स्वामीजी ते मुलांसोबत खेळत होते त्या ठिकाणी तो गेला. रामदास बुवांच्या मनात आलं की मी एवढा बुद्धिहीन होतो की स्वामींचा सहवास मला अधिक काळ मिळावा म्हणून मी त्यांना घरामध्ये कोंडून बाहेर गेलो. आणि वाळवंटाकडे धावत गेला. स्वामींच्या चरणी मिठी लागली आणि सद्गती मुलाने ते रडू लागले. त्याच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. तो स्वामींना म्हणाला, मी मंदमती आहे. माझा अवैर करू नका, मला तुमच्यापासून दूर करू नका. स्वामींचा हात धरून तो पुन्हा त्यांना माघारी मठामध्ये घेऊन गेला. स्वामींची ही लीला ते साक्षात ब्राह्मणाची म्हणजेच रामदास बुवांची परीक्षा घेत होते.
स्वामींची भूमिका म्हणजे झोपेचे सोंग घेणं. रामदास बुवांनी त्यांना एका मठामध्ये बंद करून बाहेर जाणं आणि स्वामींचं मठ बंद असताना लहान मुलांसोबत खेळण्यासाठी अलगद बाहेर निघणं हा एक चमत्कार चलांबी नावाच्या गावामध्ये रामदास बुवांची परीक्षा घेण्यासाठी स्वामींनी घडवला. श्री स्वामी समर्थ.